महाराष्ट्रातील एक असं गाव जे चारही बाजूकून जेल सारखं बंद आहे. आणि आज माझा दौरा होता त्याच गावाकडं. आधी अक्षयच्या घरी येऊन त्याला म्हणलं, ए बस गुपचूप माझ्या गाडीवर. ओझरला तर नव्हता आला, पण आज तर आलो त्याला घेऊन. बोलता बोलता आलो त्या गावामध्ये. आधी गावात न जाता त्या गावाबाहेरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आलो. मंदिर पण ना असं खतरनाक दगडामध्ये बांधलेलं आहे, काय सांगू. तुम्हीच व्हिडिओ मध्ये बघा. आतमध्ये दर्शनाला गेलो, पण ह्या कासवामुळे काही घंटी वाजवता नाही आली, कारण ते खूपच मोठं होतं. मग आतमध्ये जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन मंदिराला परिक्रमा केली. आणि मंदिर बाहेरून एवढं भारी आणि ते दगडात कोरलेली नक्षी एकदम भारी होती. मंदिर हे पेशवे काळातील आहे. मंदिराच्या संरक्षण भिंतीवर चढायला शिड्या आहेत. तर मग आम्ही दोघं वरती आलो, पण वरती आल्यावर त्याच्या पण वरती जायला शिड्या दिसल्या. मग वरती चढल्यावर इथून सगळा परिसर दिसत होता. इथं आल्यावर तर अक्षयने मला एक वेगळंच काहीतरी सांगितलं. हा तुम्हाला जो छोटासा दरवाजा दिसतो ना, त्यातून आतमध्ये लोक जातात आणि आतमध्ये कुस्ती खेळतात. हे तर मला पण माहित नव्हतं. ते एकूण तर मला विश्वासच बसेना, एवढ्याच्या जागेत कशी खेळत असतील कुस्ती. आणि वरती चढायला पण शिडी नाही, असंच लटकत लटकत जावं लागतंय. मग बिना चप्पलचं उन्हात आणत पाय भाजल्यावर खाली आलो. मग तिथून आम्ही गावाकडे आलो. या गावाला ना पूर्ण चारही बाजूने किल्ल्यासारख्या भिंती आहेत. गाव पण खूप मोठं आहे. त्यातली काही घरं पण दगडाची होते. त्यात सगळ्या सुविधा आपल्या गावासारख्या पण होत्या. आणि आज तर त्या गावाचा बाजार पण होता. बाजारात मला जांभळं दिसली. मग अक्षयला म्हणलं गाडी साईडला लाव, आणि जांभळं घेऊन घरी निघालो. कोणाकोणाला हे गाव आणि गावाचं नाव माहितीये कॉमेंट मध्ये सांगा, आणि माहित नसेल तर कॉमेंट बघा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करून ठेवा.